पै ब्रह्म, निजानंद हे पै ब्रह्म, ऐसे जानती योगी वर्म। विठ्ठल विठ्ठल स्मरे मना, चुके संसार दर्शना। रखुमा देवी वरा वाचून, रखुमा देवी वरा वाचून, कोण पुरविल जीवीची खून। विठ्ठल विठ्ठल स्मरे मना, चुके संसार दर्शना। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं। मृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। चरणा संतांचिया, चरणा संतांचिया, चरणा संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजव चित्तासी आपुलिया। ज्ञानेशं ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेमस्वरूपिणीं, नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहो क्षेत्रनिवासिनीं, तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टयम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं। जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते, नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी। या वारकरी संतांच्या, निजानंद हे पै ब्रह्म, ऐसे जानती योगी वर्म। विठ्ठल विठ्ठल स्मरे मना, चुके संसार दर्शना। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान पंढरीश परमात्म्याच्या या पावन दरबारामध्ये सालाबादप्रमाणे संपन्न होत असलेला आपला हा भक्ती उत्सव, आणि या भक्ती उत्सवातील आजची पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा, आणि पहिल्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत। खरं तर गाव छोटं आहे पण नियोजन मोठं आहे। अगदी पहिल्या दिवशी एवढी गर्दी इतर गावामध्ये जमा होत नाही, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी कीर्तनकारांची यादी पाहिली तर सगळे हिमालयाच्या तोडीचे वक्ते आहेत। त्याच्यामध्ये मीच एक तारवाडातला तुम्ही बोलवून घेतलेला आहे। आपल्याच गावचे असणारे, पण आता ते आमच्या गावचे झालेले आहेत। हरिभक्तपरायण आमचे गुरुवर्य रमेश महाराज भोसले, तुमचीच भावकी, महाराजांच्या माध्यमातून आज तुमच्या गावामध्ये येण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालेलं आहे। महाराजांचं मूळ गाव म्हणजे तुमचंच गाव, पण आता 4-5 पिढ्या कधी तिकडं आल्या होत्या म्हणजे त्यांनाही आठवत नाही आणि मलाही आठवत नाही, इतकं जुनं आहे। आणि महाराजांची सेवा या ठिकाणी आपल्या गावामध्ये झालेली आहे, आणि महाराजांनी यावर्षी ही सेवा माझ्याकडे सोपवलेली आहे। गुणीजन मंडळी अगदी तयारीतले आहेत। आपण ज्यांचा मृदंग ऐकत आहात ते महाराज आणि आम्ही 4 वर्ष एकत्र पाठाला होतो। आम्ही मांडीला मांडी लावून 4 वर्ष अभ्यास केलेले माणसं आहोत। आम्ही एका पाठाचे, आमच्या पाठाचा विशेष असा होता की आमच्या पाठामध्ये 30-35 पकवाज वाजवणारे होते। 60 विद्यार्थ्यांपैकी मी बी थोडा थोडा वाजवतो कोणी नसल्यावर। जसे काय काय लोक गाडी चालवतात पण रस्त्यावर कोणी नसल्यावर, तसं मी बी पकवाज वाजवतो पण कोणी नसल्यावर। त्याचप्रमाणे आमच्या पाठामध्ये चांगले गायन करणारे, वारकरी चाली म्हणणारे, तुमच्यासारखे लय शास्त्रीय नाही पण वारकरी चाली म्हणणारे पण 30 विद्यार्थी आपल्या पाठामध्ये होते। आणि आता टॉपच्या कीर्तनकारामध्ये सुद्धा 7-8 जणांची नावं घ्यावीच लागतात। असा आमचा संपन्न असा पाठ होता। खूप वर्षानंतर म्हणजे पाठ झाल्यानंतर 2008ला आम्ही सुटलोय। त्याच्यावर महाराजांची आणि आमची कीर्तनाच्या माध्यमातून ही पहिली भेट आहे। तुम्ही सर्वजण आहात, अगदी सर्वांना पाहून आनंद वाटला। तिकडून येताना तर वाटलं लग्नाला चाललोय का कीर्तनाला चाललोय। इकडे येऊन पाहिल्यानंतर मग
मला राजांची प्रतिमा दिसली आणि मला वाटतं की राजांकरता एक शब्द वापरला जातो, श्रीमान योगी. आणि मग इथं आल्यावर डोक्यात अभंग आला की योग्याचंच काहीतरी चिंतन करावं, म्हणून आयसे जाणती योगी वर्म. म्हणून मुद्दाम मी अभंग आज आपल्यासमोर चिंतनाकरता घेतलेला आहे. इकडं तिकडं मला लय फिरायची सवय नाही, मी चकोरीत चालणार आहे. फक्त उशिरा चालू झालंय, कितीला सोडायचं एवढं सांगा, म्हणजे त्या मापामध्ये ग्रेस धरतो मी. हां, काय अडचण नाही. पहिला दिवस आहे, इकडे तिकडे होतच असतं. जास्त नाही, आपण 12 वाजेपर्यंत कीर्तन करणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही काळजीच करू नका अजिबात. निजानंद हे पै ब्रह्म ऐसे जाणती योगी वर्म. विठ्ठल विठ्ठल स्मरे मना चुके संसार दर्शना. खरं तर वारकरी संप्रदायाचा एक अलिखित नियम असा आहे, पहिल्या दिवशीचं जे कीर्तन असतं त्या पहिल्या दिवशीच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करावं किंवा भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करावं. दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनामध्ये संतपर अभंग असावा. तिसरा, चौथा, पाचवा, सहावा हे दिवस कीर्तन करायला मुक्त ठेवलेत. तुम्हाला ज्ञान सांगायचे ज्ञान सांगा, भक्ती सांगायची भक्ती सांगा, वैराग्य सांगायचे वैराग्य सांगा. हे विषय कीर्तनकाराने सांगावेत, हे सोडून बाकी काही सांगू नये. भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या. 7व्या दिवशी कीर्तनकार बांधील आहे, त्याने मागणीपरच अभंग घेतला पाहिजेत. आणि 8व्या दिवसाच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आणि म्हणून मुद्दाम मी आज भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचंही चिंतन या अभंगामध्ये आहे आणि भगवान परमात्म्याच्या नामाचंही चिंतन आपल्याला या अभंगामध्ये करता येतं. असा दोन्ही अंगाने चिंतन करणारा अभंग आज आपल्या समोर सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगामधून श्रीमंत संत ज्ञान्यांचे राजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आपल्याला भगवान परमात्म्याची अपरोक्षत्वाने ओळख करून देतात. संसाराच्या क्षेत्रामध्ये ओळखीला खूप महत्त्व आहे. मला तुमच्या इथं कीर्तन मिळालं ते महाराजांच्या ओळखीने मिळालं, म्हणजे इथून सुरुवात करतो. ऐका, ओळख असेल तर आपण कितीही मोठ्या पदावरच्या माणसाची सहज भेट घेऊ शकतो. ओळख असेल तर. ओळख नसेल तर आपल्याला कितीही वेळ लागला तरी सुद्धा त्याची भेट होईलच, शाश्वती देता येत नाही. ओळख असेल तर पेट्रोल पंपावर आता गॅसच्या गाड्या निघालेल्या आहेत, तास तास ओळी थांबावं लागते. ओळख असेल तर डायरेक्ट गाडी निघून आपल्याला उभा करता येते. ओळखीचा परिणाम आहे. ओळख जर नसेल आपल्याला रस्त्याची तर रस्ते चुकन भरकटत आपण कुठेही फिरत बसू, पण ओळख जर रस्त्याची असेल तर आपण डायरेक्ट गावामध्ये येऊ शकतो. हे ओळखीचं महत्त्व आहे. मी ओळखीची प्रस्तावना का करतोय, कारण मनुष्य जन्म मिळालेला आहे तो ओळख करून घेण्याकरता मिळालेला आहे. ओळख शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. आणि मला वाटते लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक माणूस हा जिज्ञासू आहे, त्याला ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा आहे. अगदी लहान लेकरू असू द्या, तो म्हणतो बाबा हे काय आहे, ते काय आहे, ते काय आहे, ते काय आहे. मला वाटतं की लहान मुलगा जेवढा मोठ्या माणसाला प्रश्न विचारून बेजार करतो, तेवढी शाळेतले विद्यार्थी सुद्धा शिक्षकाला बेजार करत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. लहान मुलाच्या समोर काहीही येऊ द्या, लगेच तो म्हणतो हे असं कसं, ते तसं कसं. याचाच अर्थ असा की त्याच्या ठिकाणी जिज्ञासा आहे, जाणून घेण्याची इच्छा आहे. मोठी माणसं असतील तरी मोठ्या माणसाला सुद्धा जाणून घेण्याची इच्छा असते. आमच्यासारखे कीर्तनकार असले की आमच्यासारख्याला इच्छा असते की पत्रिकेत कोण कोण आहे ते बघून घ्या, जाणून घ्या. काय ऐका. आणि म्हाताऱ्या माणसाला सुद्धा इच्छा असतं की मुलाचा संसार कसा चाललाय, गावाची परिस्थिती कशी काय आहे, गावाचं राजकारण कसं चाललं आहे. म्हाताऱ्या माणसांना कामच काय असतात. आम्ही तर विनोदाने आमचे गुरुजी सांगतात, चौकात चौकात बसायचं, कोणाची नांदती कोणाची नांदत नाही, कोणाची पळून गेली, कोणाचं पोरग दारू पेतं, कोणी कोणाच्या बापाला मारलं, आम्ही वैकुंठवासी. थोडं पाठ असलं तर मला मदत करा. म्हाताऱ्या माणसांचा उद्योग हाच असतो ठरलेला, बाकी काय नाही. मला काय बोलायचे, जिज्ञासा. जाणून घेण्याकडे सगळ्यांचा कल आहे. आणि जाणून घेणं याचाच अर्थ आहे ओळख. आणि जोपर्यंत आपल्याला यथार्थ ओळख होत नाही, ओळखीचे 2 प्रकार, ज्ञानाचे 2 प्रकार. सुरुवातच मी गोष्टीतून करतो. बाळा कितीला आहेस तू? 9वीला आहे, ठीक आहे. ए बाळा तू कितीला रे? हां 4थीला आहे. जाऊन दे, तुझी लॉकडाऊनमधली शाळा आहे, तो 9वीचा गावला आहे थोडासा मला. इकडं बघा, 3रीचा वर्ग आहे. एक उदाहरण देतो अगोदर, म्हणजे विषय समजायला सोपा होईल. 3रीच्या वर्गामध्ये शिक्षकाने प्रश्न असा विचारला, 3 गुणिले 3 बरोबर किती? आताच उत्तर द्यायचं ना, मी प्रश्न विचारणार नंतर उत्तर द्यायचं. 3 गुणिले 3 बरोबर किती असा प्रश्न विचारला. पोरांनी हात वर केले. इकडे एक पोरग बसलो होतो, तो म्हणला 3 गुणिले 3 बरोबर 6. मला तुम्हाला ज्ञानाचे प्रकार सांगायचे आहेत, ऐका. 3 गुणिले 3 बरोबर किती? त्याने सांगितलं 6.
एकाला विचारलं, तो म्हणला 9. इकडे बसला होता एक जण, तो म्हणला 15. इकडे एक जण बसला होता, तो म्हणला 20. इकडे जरा जास्तच हुशार होता, तो म्हणला 30. ऐका, किती जणांनी उत्तर दिलं? 5 जणांनी उत्तर दिलं. एकाने 6, एकाने 9, एकाने 15, एकाने 20, एकाने 30. आता तुम्हाला सगळ्याला प्रश्न, हे प्रश्न 1 लाख केले हे KBC कोण बनेगा करोडपती. सुनी ऐका, हे कुणी ऐकले का नाही कीर्तन माहीत नाही. भारत महाराज बरोरे म्हणून लातूरकडचे कीर्तनकार होते, त्यांची ही स्टाईल होती. हां, ऐका, प्रश्न असा आहे, 3 गुणिले 3 बरोबर किती? हे 5 जणांना उत्तर दिलं. मला तुम्हाला असं विचारायचंय, 3 गुणिले 3 बरोबर किती? हे किती विद्यार्थ्यांना कळालं? बोललं तर चालतं, मला काय अडचण नाही. दादा कितीला आहेस तू बाळा? 9वीला. दोघे हा जाणार आहेस तू? 10वीला गेलाय, ठीक आहे, काय अडचण नाही. आपण सगळे शाळा शिकलोय, काय अडचण नाही. 3 गुणिले 3 बरोबर किती? बच्चा कंपनी मागं बसली. किती रे बाळानं उत्तर? वा, छान. आता ऐका, 3 वेळा निलाव असतो ना, मी तुम्हाला 3 वेळा विचारणार आहे, तुम्ही मला सांगायचं, म्हणजे मी आपल्या पुढच्या मुद्द्याला जायला मोकळा झालो. ऐका, 3 गुणिले 3 बरोबर किती? या प्रश्नाचं उत्तर किती जणांना कळालं? बोला तुम्ही बिंदास, म्हणजे आपलं कीर्तन पुढे जाईल. लवकर बोला, किती जणाला? नाही तर तुम्हाला जेवायला उशीर होईल, मला काही फरक पडणार नाही, मी खाऊन उभा राहिलो या. ऐका, 3 गुणिले 3 बरोबर किती? याचं उत्तर किती जणांना कळालं? हा, 2 वेळा झाले, आता 3ऱ्या वेळेस विचारतो. 3 गुणिले 3 बरोबर किती? या प्रश्नाचं उत्तर किती जणांना कळालं? हा, 5 जणांपैकी 1 जणाला कळालं. जाऊन द्या. लोकांनी म्हणा नको, पहिल्या दिवशी कुत्रं बी कीर्तनाला नव्हतं. कुत्र्यांनी बी हजेरी लावली, काय अडचण नाही. इकडं बघा, म्हणजे याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला असं म्हणायचंय की 3 गुणिले 3 बरोबर किती? हे 1 जणाला कळालं, बरोबर ना? सपशेल तुम्हाला चुकीचं कळालंय का? ऐका, बाकीच्यांनी काय बिगर कळाल्याशिवाय उत्तर दिलं का? त्यांना सुद्धा कळालंच ना. आता नीट ऐका, आता तुम्ही अजिबात फसणार नाहीत. 3 गुणिले 3 बरोबर किती? हे खरं किती जणाला कळालं आणि खोटं किती जणाला कळालं? आता तुम्ही अजिबात इकडे तिकडे जाणार नाही, बिंदास बोला. खरं एकाला कळालं आणि खोटं 4घाला कळालं. मग गुरुजींनी सत्कार समारंभ ठेवला. इतकी भारी उत्तर दिल्यावर सत्कार नको का करायला? 6 म्हणले होते त्याला मारलं. ज्याने 9 सांगितलं होतं त्याला शाबासकी दिली. ज्याने 15 सांगितलं त्याला मारलं. ज्याने 20 सांगितलं त्याला मारलं. ज्याने 30 सांगितलं, गुरुजींचा मोर्चा तिकडं निघाल्यावर तो म्हणला, गुरुजी मला अजिबात मारायचं नाही. का? सगळ्यात जास्त कोणी सांगितलेत? मी सांगितलेत. उदाहरण सोडून द्या, मला मुद्दा व्हायचे. आता याचाच अर्थ असा झाला की कळण्याचे 2 प्रकार आहेत. एक खरं कळणं आणि एक खोटं कळणं. कळणं याचाच अर्थ आहे ओळख, आणि ओळख सुद्धा मग 2 प्रकारची झाली. एक खरी ओळख आहे आणि एक खोटी ओळख आहे. लक्षात येते ना? तुम्हाला जास्त बोर करत नाही, खेळत खेळत आपण कीर्तन करू. ऐका, एक खरी ओळख आहे आणि एक खोटी ओळख आहे. आपल्याला संसारामध्ये जे दुःख भोगावं लागतं ते खोट्या ओळखीमुळं भोगावं लागतं. जोपर्यंत आपल्याला खरी ओळख होत नाही तोपर्यंत आपलं जीवन कृतार्थ होत नाही, तोपर्यंत आपलं जीवन धन्य होत नाही. नाथ महाराज असं वर्णन करतात, ओळखीला हरी धन्य तो संसारी. ओळखीला हरी धन्य तो संसारी. मोक्षदाते घरी सिद्धी सहित. तो संसारी. ओळखीला हरी धन्य तो संसारी. ओळखीला हरी धन्य तो संसारी. ओळखीला हरी धन्य तो संसारी.
सहित मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित हरिमुखी गातारा पाणी चिंता हरिमुखी गातारा पाणी चिंता मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित हरिमुखी गाता हरि चिंता हरिमुखी गाता हरि चिंता. नाथ महाराजांचे शब्द असे आहेत, ओळखीला हरी धन्य तो धन्य. आता दोन मुद्दे करतो ऐका. एक मान्य असलेलं जीवन आहे आणि एक धन्य असलेलं जीवन आहे. याच्यात अजून विकल्प करतो. काहींचं जीवन मान्यही नाही आणि धन्यही नाही. माईकवाले दादा, आम्हाला रिटर्न आवाजच येत नाही, आवाज सगळा तिकडे चाललाय. ऐका, दबलाय. हा इकडं आला पाहिजे आवाज. एक मान्य पण नाही आणि धन्य पण नाही, एक जीवन. दुसरं जीवन असं आहे ते मान्य आहे पण धन्य नाही. तिसरं जीवन असं आहे ते धन्य आहे पण मान्य नाही. आणि चौथं जीवन असं आहे ते धन्यही आहे आणि मान्यही आहे. पहिला मुद्दा, मान्यही नाही आणि धन्यही नाही. धन्यचं जाऊन द्या, मान्यता कशावर आहे? तुकाराम महाराजांचे गाथ्यामध्ये शब्द आहेत असे आहेत. मी थोडा संत वाङ्मयाला धरून परखड बोलणारा बुवा आहे, ही अगोदर लक्षात ठेवा. मी आता बोलायला सुरुवात करतो. एक जीवन संत वाङ्मयामध्ये असं सांगितलेले, मान्यता कुणाला मिळते? धनवंतालागी सर्व मान्यता आहे जगी. संसारामध्ये मान्यता कुणाला आहे? हरिपाठ करणाराला मान्यता आहे का रोज लाख रुपये कमवणाराला मान्यता आहे? लाख रुपये कमवणाराला मान्यता आहे. म्हणून असं वर्णन केलेलं आहे की यस्यास्ति वित्तम स नर कुलीनः स पंडितः स श्रुतवान गुणज्ञः स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणा कांचनमाश्रयन्ते. यस्यास्ति वित्तम स नर कुलीनः. ऐकायला थोडं कटू वाटण पण सत्य आहे. कितीही नालायक वागणारा असला तरी पैसा असला की लोक म्हणतात याच्यासारखा कुलवान कोणीच नाही. सत्य आहे पण हे कटू आहे. यस्यास्ति वित्तम स नर कुलीनः स पंडितः. बोलायची अजिबात अक्कल नसते पण म्हणतात वा 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 यांच्यासारखे पंडित कोणीच नाहीत. मग कीर्तन झाल्यावर आमचा सत्कार करायला काही मंडळी उभे राहतात. आपल्या गावातले नाही, दुसरीकडचं सांगतो या, कारण तुमच्या गावात पहिल्याच वेळेस आलोय ना, तुमचं कसं काय सांगेल. ऐका, आणि सांगायचं म्हणलं तर आम्ही दुसरीकडे सांगू, इतर सांगणार नाही. इकडे बघा, मग आमचा सत्कार करायला लोक उभं राहतात. आज आपल्या गावामध्ये वैकुंठवासी काका महाराज आले, इथून सुरुवात. त्यांनी आपल्या गावाला चांगलं प्रबोधन केल्यामुळं त्यांना गावकऱ्यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. बोलण्याची अजिबात अक्कल नसते, फक्त पैसा जवळ असतो म्हणून सपंडितः स श्रुतिमान गुणज्ञः. त्याला वेद म्हणजे काय, गुण म्हणजे काय, कशाची काडीची अक्कल नसते पण पैसा असतो त्याच्यामुळे लोक म्हणतात स एव वक्ता. खरं तो वक्ता नसतो, तो वाकटा असतो. शब्द खूप गमतीचे आहेत. वक्ता वेगळा आणि वाकटा वेगळा. ऐका, स एव वक्ता दिसायला डांबरी मेन कापड असतं पण पैशावाला असल्यामुळं सच दर्शनीयः सर्वे गुणा कांचनमाश्रयन्ति. ऐका, जगामध्ये मान्यता प्राप्त करून घ्यायची झाली तर माणसाकडे पैसा पाहिजेत. पण काही लोकांचं जीवन असं आहे, पैसा नसल्यामुळं मान्यही नाही आणि परमार्थाचा गंध नसल्यामुळं ते धन्यही नाही. मी मुद्दा सोडून बाजूला सरकत नाही. एक वर्ग असा आहे मान्यही नाही आणि धन्यही नाही. दुसरा एक वर्ग असा आहे मान्य आहे पण धन्य नाही. जगामध्ये पैशावाली असलेली माणसं, मग ती सत्ताधारी असतील, मोठे मोठे बागायतदार असतील, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये कामं करणारे असतील. परवा आमच्या मित्राने मला असं सांगितलं, आपल्या भारतातला एक माणूस परदेशामध्ये होता. महिन्याला त्याला 2.5 कोटीचं पॅकेज होतं. 2.5 लाख नाही, 2.5 कोटीचं पॅकेज होतं. मोठ्या मोठ्या कंपन्यांची कामं सुरू करायची का नाही त्याची सही झाल्याशिवाय सुरू होत नव्हती. मी कशा करता बोलतोय, मान्य जीवन आहे पण धन्य आसनच असं नाही. आणि तो माणूस मरून पडला होता पण 8 दिवस कोणालाच माहीत नव्हतं. मान्य जीवन आहे पण धन्य जीवन म्हणता येईल का? धन्य जीवन नाही. अशी संसारात पुष्कळ माणसं आहेत, भरपूर पैसा त्यांच्यापाशी आहे पण अंतःकरणातली वखवख अजून संपलेली नाही. मान्य जीवन आहे पण धन्य जीवन नाही, सोडून द्या. तिसरा वर्ग आहे धन्य आहे पण मान्य नाही. काही महात्मे महाराज या जगामध्ये असे आहेत. मला वाटतं आमचे गुरुवर वैकुंठवासी रामचंद्र बाबा बोधे थोड्याच गावांना माहीत होते पण धन्य जीवन होतं. कीर्तनकारांसारखं मान्य जीवन नव्हतं. यूट्यूबला कीर्तन नामकन नामकन असं काही नव्हतं पण जीवन धन्य होतं महाराज. जीवन धन्यता कशावर ठरवायची?
संसारातलं कुठलंच आकर्षण अंतःकरणाला जर आकर्षित करत नसेल तर ते जीवन धन्य आहे. पुन्हा वाक्य वापरतो मी. संसारातलं कुठलंच आकर्षण जर आपल्याला आकर्षित करत नसेल तर ते जीवन धन्य आहे. आणि जर संसारातलं आकर्षण आपल्याला आकर्षित करत असेल तर ते जीवन धन्य नाही. जरी आम्ही कीर्तन करत असलो तरी. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल दाखल बोलायचं झालं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांकडं एकांतामध्ये श्री गेली तरी तुकाराम महाराज विचलित झाले नाहीत. तुकाराम महाराजांकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला तरी तुकाराम महाराजांनी फुटक्या कवडीला सुद्धा हात लावला नाही. हा प्रयोग कीर्तन झाल्यावर तुम्ही माझ्याकडे करू नका, आमचं पडिले वळण खिशाकडे, आमचं असंही. मी छत्रपती तुकोबारांचं चरित्र सांगायला लागलो. एकांतामध्ये श्री गेली याचाच अर्थ काम त्यांना आकर्षित करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला याचाच अर्थ लोभ त्यांना आकर्षित करत नाही. आणि मंबाजीबुवांनी तुकाराम महाराजांना काठ्याच्या काठीने मारलं. मैपती बाबांनी वर्णन केले 12 काठ्या मोडल्या होत्या. इतकं मारलं तरी तुकाराम महाराजांचा क्रोध जागा झाला नाही. म्हणजेच क्रोध सुद्धा त्यांच्यावर आक्रमण करू शकत नाही. याला म्हणतात धन्य जीवन. काही संसारातली माणसं मान्य आहेत पण धन्य नाहीत. महात्मे धन्य आहेत, मान्य असतीलच असं नाही. पण ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, संत सोपन काका महाराज आदी करून जी महात्मे मंडळी आहेत ही धन्यही आहेत आणि ही मान्यही आहेत. म्हणून तिन्ही लोक जैसे तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य जैसे प्रकाशले. महाराजांनी वर्णन असं केलेलं आहे. कीर्तिमुख त्यांचे नारायण, वारी हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. आणि म्हणून आपलं जीवन धन्य कधी होतं, आपलं जीवन धन्य कधी होतं याचं उत्तर सांगणारा आजचा अभंग आहे. आजच्या अभंगामध्ये आपल्याला परमात्म्याची ओळख करून दिलेली आहे. मग परमात्म्याची ओळख आपल्याला संत वाङ्मयामध्ये भिन्न भिन्न अंगाने करून दिलेली दिसते. ऐका, काही ठिकाणी परमात्म्याची ओळख त्याच्या कार्यावरून करून दिलेली, काही ठिकाणी परमात्म्याची ओळख त्याच्या गुणावरून करून दिलेली आहे. जगामध्ये माणसांच्या ज्या ओळखी असतात त्या याच तत्वावर धरून असतात. काहीच्या कार्याने ओळख असते, काहीची गुणाने ओळख असते. मी मुद्दे सांगतो अगोदर, नंतर तुम्ही लावून घ्या. देवाचे काही ठिकाणी कार्यावरून ओळख आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. काय कार्य करतात? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. काय अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिहिली पाडी, सज्जना करवी गुडवी, सुखाची उभवी. ज्ञानोबारांनी वर्णन केलेलं आहे. कार्यावरून ओळख आहे. काही ठिकाणी परमात्म्याची ओळख त्याच्या गुणावरून आहे. किती परमात्म्याचे गुण आहेत म्हणले सांगताच येत नाहीत. म्हणून तर त्याचे एक नाव अनंत आहे. अनंत म्हणते माझी या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या. चला, पुष्पदंताने शिवमहिम्न स्तोत्रामध्ये एक श्लोक लिहिलेला आहे. पुष्पदंताने महिम्न स्तोत्र का लिहिलं याचं चिंतन आमचे गुरुवर्य चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर सांगत असतात. महिम्न स्तोत्र का लिहिलं? देवाची पूजा झाल्यानंतर आदल्या दिवशीची आपण दुसऱ्या दिवशी पूजा करायला जातो त्यावेळेस मग आदल्या दिवशी जो हार घातलेला आहे, आदल्या दिवशी जे काय पानं फुलं वाहिलेले आहेत त्याला निर्माल्य म्हणतात. ते काढल्यानंतर निर्माल्य म्हणतात. शास्त्र असं म्हणतं की ते निर्माल्य ओलांडायचं नसतं. ते चुकून जर आपण ओलांडलं तर आतापर्यंत आयुष्यामध्ये केलेलं सगळं पुण्य नष्ट होतं. म्हणून ते निर्माल्य ओलांडायचं नसतं. पुष्पदंताकडून ते ओलांडलं गेलं. त्याच्या लक्षात आलं की सगळं पुण्य संपलंय. मग पुण्य पुन्हा प्राप्त करण्याकरता काय करावं म्हणून ते 42 श्लोकाचं महिम्न स्तोत्र आहे. त्याच्यामधला एक श्लोक सांगतो, सगळं सांगायला वेळ नाही आपल्याकडं. त्याच्यामध्ये एक श्लोक आहे देवाच्या गुणाच्या संबंधाने. आसित गिरी समम शात जलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणाना मीशपारम न याती. देवाचे गुण लिहिण्याकरता बाई बसली. कोणची? बालवाडीची टीचर नाही, सरस्वती माता जी विद्येची देवता आहे. लिहिण्याकरता कागद घेतला. हाफस्केप का फुलस्केप? पृथ्वीच लिहायला घेतली महाराज. पृथ्वीचा कागद केला. शाई घेतली लिहिण्याकरता. समुद्राची शाई केली. मग गुण लिहून झाले का? लिहून नाही झाले. म्हणले का? तदपि तव गुणाना मीशपारम न याती. भगवान परमात्म्याचं चरित्र अनंत आहे, लीला अनंत आहेत, लिहून संपतच नाहीत. हरि अनंत हरि कथानंत रामायणामध्ये वर्णन आहे. भगवान परमात्म्याची गुणावरून ओळख आहे. तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी कमी कमी करत करत करत
ठळक ठळक बातम्या 6 गुण ज्ञानेश्वरीत सांगितले. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वस्ती येत. म्हणून तो भगवंतो विस्तार करायचा नाही. आपला मुख्य विषय तो नाही. फक्त आपल्याला टच करत पुढे जायचंय. एक ओळख करून दिली कार्यावरून, दुसरी ओळख करून दिली त्याच्या गुणावरून, तिसरी ओळख भगवान परमात्म्याची करून दिली सगुण स्वरूपाने. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया. देवाचं सगुण रूप आहे. कसं आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. हे देवाचं सगुण रूप आहे. काही ठिकाणी देवाचं निर्गुण स्वरूपाचं चिंतन आहे. आनंदाद्वय नित्य निरामय जे कानिज ध्येय योगियांचे ते हे पुढं सगुण आहे. मग ते सोडून द्या. निर्गुण सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण जेते निर्गुण स्वरूपाचे. काही ठिकाणी देवाची ओळख आपल्याला परोक्षत्वाने करून दिलेली. परोक्ष म्हणजे वस्तू आपल्या जवळ नसते. स्वर्गाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत केलेले. अमरत्वय सिंहासन राजधानी भुवन अमरावती. ज्ञानेश्वर महाराज सांगतात स्वर्गातलं वर्णन आहे का? स्वर्गामध्ये चिंतामणीच्या साडका आहेत. अलीकडं आपल्या साडका व्हायला लागलेत. लोक म्हणते ते की जीव ओवाळून टाकण्यासारखे रस्ते होणार आहेत. पण मला असा प्रश्न पडलाय तोपर्यंत जीव राहिला तर बरं आहे. खड्ड्यात आपटून टाकायला काय एवढे खड्डे आहेत रस्त्यावर काय काय महाराज अजून पण. ऐका चिंतामणीच्या साडका आहेत. बरं तिथं लाईट जायचं काम नाही. अहो चौका चौकामध्ये हिरे माणिक मोतीरत्न ठेवलेले आहेत. कुणीच उचलून नेत नाही. स्वर्गात ऐश्वर्य येते. तिथं जेवणाचं ताण नाही. कुठं पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्याची भानगड नाही. अमृत आहे महाराज. तिथं भूकच लागत नाही, तहानच लागत नाही. तिथं लाईट जात नाही. तिथं उष्णतेचा त्रास नाही. महाराज 1.5 महिना झालं भयंकर उष्णतेमध्ये सगळं जग होरपळून निघत आहे. तिथं अजिबात ताण नाही. म्हणजे स्वर्गातलं वातावरण चांगलं आहे. म्हणून तुम्हाला भोसलेवाडीकरांना माझी प्रेमाची विनंती की लवकर सगळ्यांनी स्वर्गवासी काय ऐका. मी कशाकरता बोलतो? हे जे स्वर्गाचं वर्णन केलेलं आहे हे तुम्ही आम्ही पाहिलंय का? नाही पाहिलं. याला परोक्ष वर्णन म्हणतात. शास्त्रीय भाषेमध्ये याला परोक्ष वर्णन म्हणतात. तसं देवाचं वर्णन केलेलं आहे. तू हा विठ्ठल बरवा, तू हा माधव बरवा. तुम्हाला जर सुखाची अपेक्षा असेल ना महाराज सांगतात तुम्ही तिथं जा. सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. तिथं काय आहे? तेथे सुखाची राशी. तिथं सुखाच्या राशी आहेत. अजून आपण पाहिलेल्या नाहीत. जे पाहिलेलं नसतं पण ज्याचं वर्णन आपल्याला सांगितलं जातं त्याला परोक्ष वर्णन म्हणतात. ऐका. आणि अभंगात येतो आता. आजच्या अभंगामध्ये देवाची अपरोक्षत्वाने ओळख करून दिलेली. तो देव असा आहे असं म्हणणं वेगळं आणि हा देव म्हणजे तूच आहेत असं म्हणणं वेगळं. आजच्या अभंगातली भाषा ही आहे. लोकांनी विचारलं महाराज तुम्ही आम्हाला आता सांगितलं एक मान्य जीवन असतं, एक धन्य जीवन असतं. आम्ही तर मान्यता अनेक जन्मामध्ये भोगत आलोय पण धन्यता आमच्या जीवनामध्ये मिळाली नाही. मग ती धन्यता परमात्म्याच्या ओळखीमध्ये जर असेल तर तो परमात्मा नेमका कुठं आहे? महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. निजानंद है परब्रह्म 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 ऐसे जानता वर्मा योगी वर्मा. ऐसे जानता योगी वर्मा विठ्ठल विठ्ठल स्मरे मना विठ्ठल विठ्ठल स्मरे मना ऐसे जानते योगी वर्मा
आपल्या जीवनाला धन्यता प्राप्त होते. ज्ञानोबराय उत्तर देतात, निजानंद हे पै ब्रह्म, परब्रह्म नाया हे पै ब्रह्म. कोणचं ब्रह्म आहे? ऐका, तुकाराम महाराजांचा गाथा जर आपण चिंतनात घेतला तर तुकाराम महाराजांना 5 प्रकारचं देवाचं दर्शन झाल्याचं आपल्याला पाहता येतं. 5 प्रकाराने. एक, तुकाराम महाराजांना दर्शन झालेले देवाचं ते मूर्तीच्या रूपामध्ये. मूर्तीच्या रूपामध्ये पाषाणाचा केला विष्णू, परी पाषाण नव्हे विष्णू, मूर्ती पूजा मूर्तीशी पावे, पाषाण पाषाणा माझी सामावे. आपण जी मूर्तीची पूजा करतो त्या मूर्तीमध्ये जर परमात्मा आहे असा भाव नसेल तर आपण केलेल्या पूजेचा काहीच फायदा होत नाही. उत्तरेतले साधू कृष्णचंद्रजी ठाकूरजींच्या कथेतून एक पद ऐकलं होतं मी. कमी झालंय पाकवाच. भाव के बस में है भगवान, भाव के बस में है भगवान, भाव नहीं तो निधि बन मधुबन, लागे सकल बिरान. भाव होय तो जित देखो तित प्रगट होय भगवान. भाव के बस में भगवान, भाव नहीं तो मंदिरों में दिखत बस पाषाण. भाव नसन तर मंदिरात फक्त दगड दिसेल. आणि पुढे ऐका, भाव नहीं तो मंदिरों में दिखत बस पाषाण. भाव होय तो पाषाणों में प्रगट होय भगवान. भाव के बस में भगवान. अंतकरणात भाव पाहिजे तर देवात दगडामध्ये आपल्याला देव दिसतो. म्हणून काकड्यातले एक प्रमाण आहे पहा, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे. हे आपल्याला दिसतं का? नामदेव महाराजांना दिसलं. आपल्याला काय दिसतं सांगू का? थोडी माफी मागून प्रमाण बोलतो, चुकीचं बोलायचे म्हणून कान धरतो आधीच. पुन्हा मीडिया पुढे कान धरायला लावू नका, कारण तिथे शूटिंग चालली आहे. ऐका, आपल्याला काय दिसतं माहितीये का? काय वाळवंटापासून महाद्वारापर्यंत आणि भिकाऱ्यांची दाटी उभे घेऊन ताट. आपल्याला पंढरपूरला काय दिसतंय का? आपल्याकडे भाव नाही. मला काय बोलायचंय, तुकाराम महाराजांना एक दर्शन झालं मूर्तीमध्ये देवाचं. दुसरा तुकाराम महाराजांना दर्शन झालं पंढरपूरला विटेवर असलेला पांडुरंग. आपली पूजेतली मूर्ती वेगळी आणि पंढरपूरचा विटेवर असलेला परमात्मा वेगळा. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपूर आले, बघते पुंडलिके देखिले उभे केले, तो हा विठोबा निधान. तिसरं तुकाराम महाराजांना देवाचं दर्शन झालं ते अवतार रूपामध्ये. भगवान परमात्मा अवतार, रामाचा अवतार, कृष्णाचा अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, सगळे अवतारच अवतार. अवताराच्या राशी तो हा, हे अवतार रूपातलं दर्शन आहे. चौथं तुकाराम महाराजांना दर्शन झालं ते सगुण निराकाराचं. सगुण निराकार काय भानगडे? सगुण निराकार त्याला म्हणतात जे दिसत नाही पण ज्याच्याशिवाय काहीच हालत नाही त्याला म्हणतात सगुण निराकार. म्हणजे काही मंत्री पुढं दिसत नाही पण ज्यांच्याशिवाय दंगली होतच नाही. गावात बी काय काय माणसं अशी असतात जी पुढं दिसत नाही पण त्यांच्याशिवाय गावात भांडणच लागत नाहीत. निर्गुण निराकार, सगुण निराकार. सगुण निराकार त्याला म्हणतात ज्याच्यापासून हे सगळे जगत झालं. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नयानुमाना श्रुतीसी. तो आहे येतो वयमाने भूताने जायंते न जाताने जीवंते यत्पर्यंत विसमेशंती तद्विजिज्ञास स्वतः ब्रह्मेती. याला म्हणायचं सगुण निराकार. आणि पाचवं संत महात्म्यांना दर्शन झालं ते निर्गुण निराकाराचं. ते निर्गुण निराकार कुठे? सर्व घटी राम देहा देही, सर्व घटी राम देहा देही,
सर्वत्र संपूर्ण गगन जैसे तो सगळीकडे आहे, सगळीकडे आहे तसा तो आपल्यामध्ये सुद्धा आहे. निजानंद त्याचं लक्षण केलेलं आहे. कुठल्याही वस्तूची सिद्धी नुसती बोलण्यावरून होत नाही. नाही प्रतिज्ञा मात्रेने वस्तू सिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. लक्षण सांगावं लागतं. आम्ही थोडी गंमत सांगत असतो. ए पोरांनो, मी काय फोटो आणले ते मी वर्णन करणार, तुम्ही नाव सांगायचं. उलवाडगो फोटो बघा, पहिला फोटो दिसला ना, हा म्हणायचं फक्त. ओके, हा पहिला फोटो आहे. या फोटोमध्ये एक देव आहे. या देवाच्या पाठीमागे एक गाय आहे. बाजूला 5-6 कुत्री आहेत. या देवाला 3 तोंड आहेत. कोणचा देव आहे? दत्त आहे. ठीक आहे, वा छान. अजून एक फोटो बघा. आता याच्यात देवी आहे, वाघाव बसली, हातामध्ये त्रिशूळ घेतलेलं आहे, खाली एक राक्षस मरून पडलेला आहे. कोणची देवी? कुठली बी सांगा, बहुतेक सगळ्या देवीचे फोटो सारखेच दिसतात. काय ऐका, आता तिसरा फोटो आहे चोपदार, तुम्हाला दाखवतो बघा नीट. या फोटोमध्ये देव आहे. या देवाला डिहरी मोठी आहे. हा उंदराव बसलेला आहे. याला हत्तीची सोंड आहे. कोणचा देव आहे? गणपती. वा छान. आता ही देवी आहे, हिने पंजाबी ड्रेस घातलाय, बॉब कट केलाय. कोण म्हणलं मागं श्रीदेवी? ऐका इकडं बघा. लक्षण सांगितलं की आपल्याला वस्तू कळते, व्यक्ती कळते. तसं परमात्म्याचं लक्षण महाराजांनी या अभंगामध्ये केले. निजानंद. त्याला खूप किंमत आहे. कारण एरवी जर आपण पाहिलं तर सगळं जग आनंदाकरता प्रयत्न करते आणि ते बाहेर आनंद शोधायचा प्रयत्न करते. म्हणजे सुई हरवलेल्या म्हातारीसारखी आपली अवस्था झाली. जुन्या काळामध्ये अजूनही शिवतात, पण बहुतेक आता मशीनी आल्यात गोधड्या शिवायच्या. ऐका नाही मावल्यांनो, जुन्या काळामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माता भगिनी वर्गाला कामच काय होतं? काय नाही, मस्तपैकी पडवीला आपले चिंध्या गोळा करायच्या आणि गोधडी शिवायची. भागाभागात तिला नावं वेगळी. काय काय गोधडी म्हणतात, काय आमच्या भागात लेपाट म्हणतात, काय काय भागात त्याला दमकुंडी म्हणतात. ती घेतला की दमच कोणला. ऐका, अशी ती गोधडी, ती म्हातारी गोधडी शिवायला लागली. गोधडी शिवायला लागल्यावर तिची सुई हरवली घरात. घरामध्ये सुई हरवल्यानंतर ती लागली शोधायला. पण ती म्हणली घरात जरा अंधार आहे, रस्त्यावर लाईटीची नगरपालिकेची लाईट आहे, मोठा प्रकाश आहे, आपण उजेडात शोधू. म्हातारी शोधायला लागली सुई. अर्धा तास झाला, 1 तास झाला. तिथं काय लहान लेकरं खेळत होती. ती बघत होती, आजीबाई 1 तास झालं काहीतरी शुद्धी, आपण मदत करू. आजी आजी काय हरवले? म्हणले सुई हरवली. पोरं बी बघायची, इकडं दगड उचल, थोडी माती चाळा, काठी घ्या, इकडं हलवा, बॅटरी काना, सगळं. एका पोराच्या डोक्यात आलं, आजी सुई हरवली, पण नेमकी कुठं हरवली? आजी म्हणली घरात गोधडी शिवत होती, तिथं हरवली. सुई घरात हरवली आणि शोधायचं काम कुठं चाललंय? रस्त्यावर. हे म्हातारीचं सांगायला एवढ्या लांब आलो नाही मी. आपण सगळे त्याच कॅटेगरीतले आहोत. आपल्याला सुद्धा आनंदाची प्राप्ती करायची आहे, पण आपण आनंद जिथं शोधायचा तिथं शोधत नाही. आपण आनंद शोधतो पण विषयामध्ये शोधतो. आणि ज्या विषयामध्ये ज्ञानोबरायांनी शब्द असा वापरलाय, विषय म्हणजे व्यभिचारी बाई सारखे. ऐकाय थोडं खालचं वाटन. जया विषयाचे ठाई एकनिष्ठता काहीच नाही. व्यभिचारी कोणाला म्हणतात? जी एकनिष्ठ नसते त्याला व्यभिचारी म्हणतात. हे विषयाचं तसंही. हे विषयाच्या ठिकाणी एकनिष्ठता नाही. आणि ज्या विषयाच्या ठिकाणी एकनिष्ठता नाही तिथं आपला प्रयत्न चाललाय सुख शोधायचा. पहिली गोष्ट, विषयामध्ये सुखच नाही. विचार सागरात एक उदाहरण आले, लय बोरिंग करत नाही पण ऐका. एका कुत्र्याला हाड सापडलं. विचार सागरात आलं ना रवी महाराज. कुत्र्याला हाड सापडलं. कधी 1857च्या उठावर होतं कुत्रं ते मेलेलं, त्याचं हाड सापडलं. आणि ते कुत्रं हाड चगळायला लागलं. ए पोरांनो, कुत्रं काय करायला लागलं? हाड चगळायला लागलं. कुत्रं काय करतं? बहुतेक कुत्री काय करतात? बोला ना, मी तुम्हाला विचारतो ना राजा हो. बहुतेक कुत्री हाड चगळतात, बरोबर ना रे? विचार करून मान हलव. हे वाक्य दिसतं तेवढं सोपं नाही काय. बहुतेक कुत्री काय करतात? हाड चगळतात. हा असं मला थोडं पाठीमध्ये ना मागं उभं राहिलं तर. इकडं बघा, कुत्रा कशा करता हाड चगळत होतं? कुत्र्याला असं वाटत होतं की त्या हाडातून रक्त आपण काढू, पण आता त्या हाडात कुठलं रक्त आहे? बराच वेळ कुत्र्याने हाड चगळलं. परिणाम असा झाला, कुत्र्याची हिरडी फुटली. त्या हिरडीचं रक्त त्या हाडाला लागलं आणि मग म्हणायला लागला, काढलं का नाही पठ्ठ्याने हाडातून रक्त? वा रे पठ्ठ्या, तुझा फोटो काढावा आणि मोठा फ्लॅक्स रस्त्यावर लावावा. रक्त कुणाचं आहे? त्याचंच आहे. त्या कुत्र्याला हसायचं कारण नाही. आपण आणि कुत्रे एकाच जातीचे. खरं तर आनंद विषयामध्ये नसताना आपण आनंद विषयामधून शोधायचा प्रयत्न करतो. एकच मिनिट,
थोडं वेदांतातलं चिंतन आहे, 1 मिनिट, जास्त बोर करत नाही. ज्या वेळेस जीवाला आनंदाची इच्छा निर्माण होते त्यावेळेस जीवाची अंतःकरण वृत्ती चंचल होते. चंचल झालेल्या अंतःकरण वृत्तीला एखादा विषय मिळाला की तेवढ्या पुरती अंतःकरणाची वृत्ती शांत होते आणि शांत झालेल्या अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये आत्म्याचंच आनंदाचं भान होतं. पण जीवाला असं वाटतं की आपल्याला विषयाने आनंद दिला. जड जातंय का? चला प्रॅक्टिकल आणि थिअरी संगच. तुम्ही आता शहराच्या जवळचे आहेत. हे काय रे? गोळई. हा विषय आहे, ऐका. विषयामध्ये जर खराच आनंद असता तर विषयाने आपल्याला कुठंही कधीही आणि कोणालाही आनंद द्यायला पाहिजे. बघा त्याच्याकरता प्रॅक्टिकल आणि थिअरी संगच. गुळ जर मी इथं खाल्ला तर कसा लागेल? खात नाही. हा गुळ जर मी उद्या आळंदीला जाणार आहे, आळंदीला जाऊन खाल्ला तर कसा लागेल? गोडच लागेल. बरं ठीक आहे. पंढरपूरला जाऊन खाल्ल्यावर कसा लागेल? गोडच लागेल. ओके. हा गुळ जर मी गेल्या वर्षी खाल्ला असता तर कसा लागला असता? गोडच लागला असता. कडू? गोडच लागला असता. ठीक आहे. हा गुळ जर मी असाच ठेवला आणि पुढच्या वर्षी खाल्ला तर कसा लागेल? गोडच लागेल. आणि हा गुळ जर मी आता खाल्ला तर नाही खात. नका बघू माझ्याकडे. ऐका. हा गुळ जर त्या मथाऱ्या चष्म्यावाल्या बाबांनी खाल्ला तर कसा लागेल? बाबा अजिबात बघू नका, मी देणारच नाही तुम्हाला. ऐका. हा गुळ जर या लहान लेकराने खाल्ला तर कसा लागेल? गोडच लागेल. आणि हा गुळ जर मी खाल्ला तर कसा लागेल? गोडच आहे. इकडं बघा. आता गुळ कुणीही खाऊ द्या, कधीही खाऊ द्या आणि कुठंही खाऊ द्या, गुळ काय लागतो? गोड लागतो. तसं विषयामध्ये जर खरंच सुख असतं तर विषय कुणीही भोगू द्या, विषय कधीही भोगू द्या आणि विषय कुठेही भोगू द्या, विषयाने काय द्यायला पाहिजे? सुख. देतात का? घर बांधलं, 1.5 कोटीचं बांधलं, सुख आहे का दुःख आहे? सुख आहे का दुःख आहे? सुख आहे ना? नाही. बहुतेक तुम्ही त्या घरातले नाही, तुम्ही शेजारी दिसताय. मग ऐका. घर बांधणाऱ्याला सुख असतं पण शेजाऱ्याच्या पोटात दुखत असतं की ह्याने एवढं कुठूनच आणलं असेल. कसे हसले सगळे मनापासून. ऐका. खरंच जर विषयामध्ये सुख असतं तर ज्या मालकाला घराने सुख दिलंय त्याच घराने सगळ्याला सुख द्यायला पाहिजे होतं ना. जर खरंच घरात सुख असतं तर. लय लांबचं झालं, जवळचं सांगतो जरा. लग्न केल्यावर सुख असतं का दुःख असतं? मला काय अनुभव नाही, आम्ही बाजूला आहेत. आमच्या एका मित्राचं लग्न झालं. आता ह्यांना कोणालाच नाव माहीत नाही म्हणून तुम्हाला सांगतो. आपल्या उबाळे महाराजाचं पहिला नंबर आमच्या पाटाचा, त्याचं लग्न झालं. त्याला विचारलं कसं काय महाराज, बरं आहे का? लयच अवघड आहे म्हणलं. लयच भांडत आहे म्हणलं. लयच अवघड आहे म्हणलं. काय? ऐका. म्हणलं कसं काय? तो म्हणलं लग्न जमलं तर लय भारी गप्पा मारत होता. चंद्रमुखीचं आहे न असंच आहे न तसंच आहे. मी म्हणलं आयुष्यभर अशी राहिली तर बरं आहे. काय 1 वर्षाने गेल्यावर काय खरं नाही महाराज म्हणलं. आता तर ती ना ज्वालामुखीच झाली आहे. काय 2-3 वर्ष बाय अंदाज घेतात नवऱ्याचा. आणि एकदा का मग नवरा माझ्या मुठीत आला, हा मग त्याला गरा 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 फिरवतात. 3ऱ्या वर्षी गेलो म्हणला महाराज काय विचारूच नका, दर भांडी की आपट, दर भांडी की आपट. बऱ्याच घरातली भांडी चेंबलेली पाहिल्यात मी. माझं आडनावच पाहणे या. मी लय बारीक बघतो कुठं कुठं गेल्यावर. लोकांना वाटतं हे लय गप बसले पण मी गप नसतो बसल्याला. मी काय 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 बघत असतो. मी एका बाईच्या घरातली भांडी सगळी चेंबलेली पाहिली. मी विचारलं का हो ताई घरातली भांडी लय चेंबले ते काय भानगड आहे? ते म्हणले महाराज कशाला उगं खपली दुखावली खपली काढताय. म्हणलं झालंय काय ते? नाही म्हणलं तुमच्यासारख्या ब्रह्मचार्याला करायचेच काय असं विचारून. नाही म्हणलं कीर्तनात सांगायला का म्हणेन सांगा तरी. ते म्हणले महाराज ही भांडी मी आपटून 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 चेंबवल्यात. मी म्हणलं तुम्ही भांडी का आपटता? म्हणले नवऱ्याचा राग आल्यावर आपल्या धर्मात नवऱ्याला देव म्हणतात. नवर देव देव असतो ना, देवाला कुठं मारतात का? मग त्यांचं नाव भांडे असतं म्हणले म्हणून भांडी आपटते, बाकी काही कारण नाही. कृपया तुम्ही उद्या भांडी आपटू नका. ऐका मी कशा करता सांगतोय. संसारामध्ये विषयामध्ये जर खरंच सुख असतं तर ज्या विषयाने आपल्याला आज सुख दिले त्याच विषयाने आपल्याला उद्या सुख द्यायला पाहिजे. बरं चला उन्हाळा चालू आहे, दुपारी फॅन कूलर शिवाय माणसाला आराम मिळत नाही. एकच विषय एका काळात सुख देतो तो दुसऱ्या काळात दुःख देतो.
फॅन कूलर तुम्हाला उन्हाळ्यात सुख देतात, पण थंडीच्या दिवसात फॅन लावून बसता काय का? उन्हाळ्यामध्ये त्याच फॅनने समाधान दिलं होतं ना. त्या फॅन शिवाय म्हणत होता जमतच नाही, दमच निघत नाही, उचरू उचरू टाकल्यासारखं होतंय, लवकर कूलर लावा, लवकर फॅन लावा. आणि हिवाळ्यामध्ये नुसतं दार उघडं राहिले तरी पोराला सांगतो पिंट्या लवकर दार लाव, लय गार लागत. एकच विषय आहे, पण एकच विषय सगळ्या काळामध्ये समाधान देत नाही. एकच विषय सगळ्या लोकांना समाधान देत नाही. आपलं पोरगं ते आईबापाला त्या आईबापाला समाधान ते देईन का गावातल्या सगळ्याच लोकांना समाधान देईन? म्हणून ते व्यवहारामध्ये म्हणे आपला तो बाळ आणि लोकांचं ते कार्ट. असं का? कारण आपुल्याचा कळवळा आणि का बाळावरी आणि का बाळावरी विषय सगळ्याच लोकांना सुख देत नाहीत, सगळ्या काळामध्ये सुख देत नाही आणि सगळ्या ठिकाणी सुख देत नाही. चला मग सुखाचं जर एकमेव केंद्र कुठलं असेल तर ते आहे परमात्मा. आणि तो परमात्मा कुठं राहतो? निजानंद. ते आपलं स्वरूप आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू के भ्रांतासी कामो विषयावरी. श्रीमद भागवतामध्ये दत्तात्रेयाने 24 गुरु केलेत. त्याच्यामध्ये पिंगला वेश्याला गुरु केले. काय वेश्याकडून शिकण्यासारखं होतं? देह विक्रय करणारी बाई आणि तिच्याकडून काय शिकले? ऐका, ऐकण्यासारखं. एक दिवशी ती बाई नटून थटून गॅलरीत उभा आहे. नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषाला खुणा काय करते, खडे काय मारते, शिट्ट्या काय मारते, आपल्याकडे यावं म्हणून. सकाळी बाई उभा राहिली होती 7 वाजता गॅलरीमध्ये. संध्याकाळच्या 11 वाजल्या पण एकही पुरुष आज तिच्याकडे आला नाही. आता झोपायची वेळ झाली, रस्ता बंद झाला आणि 11:30-12च्या सुमाराला ती बाई घरामध्ये गेली. आपल्या पलंगावर डोकं आपटायला लागली आणि डोकं आपटत असताना तिचं पूर्व पुण्य जाग झालं. आणि पूर्व पुण्य जाग झाल्यानंतर तिच्या मुखामध्ये शब्द आहेत. संतम समीपे रमणम रतिप्रदम नित्यम इमम विहाय अकामदम दुःख भयादि शोक मोहप्रदम तुच्छमहम भजेज्ञा. नाथांनी याच्यावर चिंतन केलेले. ज्यासी पूर्ण न करावे आपला कामू ते मज केवी करे ते निष्कामू. अरे ज्या पुरुषांना आपला काम पूर्ण करता येत नाही ते पुरुष माझा काम काय पूर्ण करतील? माझा काम पूर्ण करणारा आत्माराम तर माझ्या आत बसलेला असताना मी हीन तुच्छ अशा विषयाची अपेक्षा करते. निजानंद हे पै ब्रह्म. तो आनंद बाहेर नाही, तो आनंद आपल्या आत आहे. म्हणून ऐका, परमार्थाच्या कुठल्याच साधनाने देव मिळत नाही. तुम्ही गुरुवारी चैतन्य महाराजांचं स्टेटसला व्हिडिओ हा ऐकला असेल. परमार्थातली कुठलीच साधनं देवाची प्राप्ती करून देत नाहीत. तुम्ही म्हणता बरं झालं पहिल्या दिवशी महाराजांनी सांगितलं उद्यापासून सप्ताह बंद. हो, मी 100% सांगतो की परमार्थातलं कोणतंच साधन देवाची प्राप्ती करून देत नाही. माळ घातल्याने देवाची प्राप्ती होत नाही, गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याने देवाची प्राप्ती होत नाही, कीर्तन भजन ऐकल्याने देवाची प्राप्ती होत नाही, वारी केल्याने देवाची प्राप्ती होत नाही, आळंदी पंढरपूरला गेल्याने देवाची प्राप्ती होत नाही. एवढंच कट करून टाका युट्यूबला. काय कशा करता सांगतोय? लोक म्हणतील बरं झालं कशाला कुठं ना विनाकारण खर्च, विनाकारण 8 दिवस काम सोडून इकडे येऊन बसा. मग देवाची प्राप्ती जर ह्याने होत नाही तर हे करायचं कशाला? ऐका, ह्याच्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही हे बी 100% खरे. ह्याने देवाची प्राप्ती होत नाही हे 100% खरे, पण ह्याच्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही हे बी 100% खरे. सोपं सांगतो. आता उन्हाळा चालू आहे. तुमच्या भागामध्ये पाण्याचं बरं आहे का? बरं आहे ना? चांगलं आहे. काय काय भागामध्ये मी सकाळी तिकडे गेलो, कर्जतकडे कीर्तनाला, सकाळी कीर्तन करून आलो. सगळा ड्राय भाग, पाण्याचं लयच अवघड. मग एकाने विचार केला बोर घेऊ आपण. त्याने बोर घेतला, पाणी लागलं त्याला, पेढ वाटत होता. घ्या पेढे घ्या. का पाणी लागलं म्हणलं 1.5 इंची.
वा वा, चांगले म्हणे. किती खर्च आला? तो म्हणला 1 लाख रुपये खर्च आला. कशाला? पाणी काढायला. मग म्हणलं काय काय केलं सांग बरी आधी. त्याने सांगितलं, म्हणले ते बोरिंग मशीनवाल्याने 60,000 रुपये घेतले. बरं म्हणलं ठीक आहे. बाकीचे 40-30,000 मोटर पाईप सगळं कनेक्शन अमकं तमकं 30,000 गेले. म्हणले ठीक आहे. 10,000चं काय केलं? ती परडी घालान कार्यक्रम येणारा जाणाऱ्याचे सत्कार त्याच्यात 10,000 गेले. म्हणले ह्याच्यात पाण्याचं नाव तर कुठंच नाही. तू काय सांगितलं? पाणी काढायला 1 लाख रुपये खर्च आला. 60,000 तर बोरिंगवाल्याला दिले, 30,000 मोटर वायर पाईप ह्याला गेले, 10,000मध्ये परडी घालणं अमक्या तमक्याचे सत्कार ह्यात गेले. ह्यात पाण्याचं नाव कुठे? पाणी काढायला पैसेच लागत नाहीत. पाणी तिथंच असतं. मग पैसे कशाला लागतात? पाण्यावरचं आवरण काढायला पैसे लागतात. पाणी काढायला पैसे लागत नाही, पाण्यावरचं आवरण काढायला पैसे लागतात. तसं देवाची प्राप्ती करायला कुठलं साधन चालत नाही. देव प्राप्तच आहे. मग प्राप्त असलेला देव कळून घेण्याकरता साधनं करावं लागतात. त्याच्यावर असलेलं आवरण घालवण्याकरता साधनं करावं लागतात. मग मल असेल, विक्षेप असेल, आवरण असेल, जास्त किचकट करून बोर करत नाही. पहिल्या दिवशी तुम्हाला ऐका, देवाच्या प्राप्तीमध्ये जो प्रतिबंध आहे तो प्रतिबंध दूर करण्याकरता साधनं लागतात. देवाची प्राप्ती करावं. प्राप्ती कोणाची असते? वेदांत शास्त्र सांगतं अप्राप्ताची प्राप्ती असते. प्राप्त वस्तूची कधी प्राप्ती का हो? म्हणले गडबडीने दुकानात निघालाय. कुठं निघालाय? नाही म्हणले काल ते नाक विसरून आलतो दुकानात, तेवढं घेऊन यायचंय. नाक कधी कोणाचं विसरतं का? हा हे ठीक आहे. कुठं चालले? म्हणले कपडे आणाय. हे मान्य होऊ शकतं. कुठं चालले? म्हणले लिहायला पेनच नाही, पेन आणाय. हे पटन आपल्याला. का कुठं चालले? म्हणले मोबाईलला रिचार्ज करायला चाललो. हे बी पटन. का कुठं चालले? काय म्हणले सकाळी चप्पल तुटली, दुसरी चप्पल आणायला चाललो. हे बी चालेल. पण कुठं चालले? नाही म्हणले एक पाय दुरुस्त करायला टाकला होता, तेव्हा आणायला चाललोय. प्राप्त विषयाची प्राप्ती नसते महाराज, अप्राप्ताची प्राप्ती असते. आणि परमात्मा नुसता प्राप्त नाही, नित्य प्राप्त आहे. नित्य प्राप्त असलेला परमात्मा आपल्याला कळत नाही आणि मग तो कळून घ्यावा लागतो. पाहुणे 9 वाजत आले महाराज, तुम्ही सांगताय निजानंद हे ब्रह्म, आम्हाला तर कळतच नाही. हे कुणाला कळतं? ऐसे जाणती योगी वरमा, ऐसे जाणते योगी वरमा, ऐसे जानते योगी वरमा, ऐसे जानते. निजानंद हे ब्रह्म असा सिद्धांत जरी असला तरी सुद्धा सगळ्याला कुठं कळतंय? मग कोणाला कळतं? म्हणले असे योगी जाणतात. योगी. आता योगी कोणाला म्हणायचं याचं चिंतन करू. पण एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू. राहिलेल्या 4-5 तासात योगाचं बी चिंतन करून आपण थांबू. विठोबा कुमारी 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 पंढरीनाथ भगवान की जय, महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री सद्गुरु जोग महाराज की जय. कुमारी 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 कुमारी. निजानंद हे पै ब्रह्म, ऐसे जाणती योगी वर्म. विठ्ठल विठ्ठल स्मरे मना, चुके संसार दर्शना. योगी कोणाला म्हणतात? ऐका, योग हा शब्द युज धातूपासून तयार झालेला आहे. युज युज्यते म्हणजे जोडणे. म्हणून मी म्हणलं की श्रीमान योगी असा छत्रपतींना एक बिरुद लावलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना श्रीमान योगी म्हणतात. योग कशाला म्हणतात हे अगोदर कळालं पाहिजे. योग शब्दाचा अर्थ आहे जोडणे. युज युज्यते म्हणजे जोडणे. जी जी क्रिया आपल्याला परमात्म्याशी जोडते तिला योग म्हणतात. आपण जर गीता वाचली असेल तर गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एक ओळ आहे.
आणि त्या ओळीमध्ये योग असा शब्द आलेला आहे. हरी ही ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय. इथं थोडं थांबू आपण. अर्जुनाला झालेला विषाद सुद्धा योग ठरला आणि आपण केलेली आत्महत्या बी योग ठरत नाही. गंमत आहे. अर्जुनाला विषाद झाला, दुःख झालं, मन अस्वस्थ झालं, तरी बी तो योगामध्ये गणला गेला. का? कारण अर्जुनाचं मन अशांत झालं पण ते देवाला जोडायचं साधन झालं. आणि आपलं मन अशांत झालं तर जास्तीत जास्त आत्महत्येचं साधन होतं, देवाला जोडायचं साधन होत नाही. ऐका, संत महात्म्याच्या अंतःकरणामध्ये कुठलाही विकार जन्माला आला तरी त्याचं परिणाम जगाच्या हितामध्येच असतो. थोडं उदाहरण दुरायन्वयाने आहे पण सांगतो मी. पराशर ऋषी चालले होते, आपल्याला उदाहरण माहिती आहे, फक्त स्पर्श करून पुढे चालतो. नदीतून त्यांना पलीकडे जायचं होतं. नाव हाकायला एक पोरगी होती, तिचं नाव होतं मत्स्यगंधा. आता ती माशाचाच धंदा करत असल्यामुळं सगळं माशाचाच वास यायचा, पण दिसायला पोरगी चांगली होती. पराशर ऋषीचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि त्यांचं मन आकर्षलं गेलं. मला लांबवायचं नाही. खरं तर पराशर ऋषी सारखा महात्मा या अंतःकरणामध्ये विकार जन्मालाच नाही यायला पाहिजेत, मुद्दा इथं. तरीही अंतःकरणामध्ये विकार जन्माला आला पण तो विकार जगाचं कल्याण करणारा ठरला. व्यासासारखं रत्न जगाला मिळालं आणि म्हणून व्यासोच्चिष्ट जगत्रयम. जगामध्ये जेवढं म्हणून ज्ञान आहे ते सगळं व्यासांचं उष्ट आहे. एक तर ऐका, संत महात्म्याच्या अंतःकरणात कुठलाच विकार नसतो. मग बोलता बोलता बोलून गेलो होतो की संसाराचं आकर्षण ज्याला आपल्याकडे आकर्षित करत नाही त्याला महात्मा म्हणतात. आणि अशा महात्म्याच्या अंतःकरणात जर एखादा विकार जन्माला आला तर तो विकार सामान्य नसतो, त्या विकारातून सगळ्या जगाचं हित असतं. अर्जुनाच्या जीवनात पहिली शंका अशी आहे, अर्जुनाला ही शंकाच निर्माण व्हायला नको होती, आपण युद्ध करावं का न करावं, काय गरज आहे. अहो, ज्याला देवाची प्राप्ती झाली त्याच्या अंतःकरणात संशय राहतोच कुठं. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षयन्ते चास्य दृष्ट कर्माणी तस्मिन् दृष्टे परावरे. संदेहाच्या सुटल्या संदेहाच्या सुटल्या गाढे, 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 संदेहाच्या सुटल्या गाढे. सुटल्या गाठी झालो कोटी शितळा, झालो कोटी शितळा. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो कोटी शितळा, झालो कोटी शितळा, झालो कोटी शितळा. दर्शनाचं फळ आहे की कुठलाच संशय अंतःकरणात शिल्लक राहत नाही. आणि अर्जुन तर देवाबरोबर कित्येक काळ राहिलेला होता. अर्जुनाच्या मनात संशय निर्माण होईलच कसा, होईलच कसा. देवाचं दर्शन झाल्यानंतर अंतःकरणामध्ये एकही संशय राहत नाही. पण जगाचं कल्याण करायचं असल्यामुळं भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या अंतःकरणातून तो संशय प्रगट करून घेतलेला आहे. याला व्याकरणाच्या दृष्टीने प्रायोजक क्रियापद म्हणतात. करणं वेगळं आणि करून घेणं वेगळं. मराठी भाषेत लय खतरनाक आहे. शब्द सारखेच असतात पण अर्थात लय बदल. एक जण चालला होता 2-4 माणसाबरोबर. का म्हणले कुठं चालले तुम्ही? काय ना म्हणले पाहून आले, त्यांना वाटा लावून येतो. त्यांना वाटा लावून येतो. 4-5 माणसं हातात दांडके घेऊन चालले होते. का म्हणले कुठं चालले? नाही म्हणले ते आमक्याची वाटच लावून येतो. शब्द तेच आहेत, वाट लावणं हेच शब्द आहेत.
पण प्रसंग बदलला की अर्थात बदल आहे. तसं क्रियापद करणं वेगळं, करून घेणं वेगळं. अर्जुनाचे ने व्याजे गीता प्रकाशुने श्रीराजे संसारा एवढे थोर ओजे फेडिले जगाचे. तिथलं क्रियापद बघा तुम्ही. अर्जुनाचे ने व्याजे गीता प्रकाशुनीस. व्याजे म्हणजे निमित्ताने. अर्जुना निमित्त कृत श्री भगवान उवाच असं एक वाक्य. म्हणून देवाला जोडणारी कुठलीही क्रिया असेल, मग ते मांस विकण्याची क्रिया असेल सजन कसायाची, तरी सुद्धा तो योग आहे. मग ते चांभाराचा धंदा करण्याचं रोहिदास महाराजांचं कर्म असेल, तरी तो सुद्धा योग आहे. किती उदाहरण आपल्याला उंच नीच अभंग. अगदी मला वाटते चोखा मेळा संत भला तेने देव भुलविला. संत चोखोबरा यांचं गुरव ओढणं असेल, तो सुद्धा योग आहे. जर देवाला जोडण्याचं साधन असेल तर. आणि आमच्या सारख्यांची कीर्तन सुद्धा भोग आहेत, जर देवाला जोडण्याचं साधन नसेल तर. ऐका, म्हणून मुद्दा इथं आहे. ऐसे जाणती योगी वर्म. वर्म कशाला म्हणतात? वर्म त्याला म्हणतात ज्या थोडक्यात असतं आणि लवकर कार्य सिद्ध करून देते, त्याला वर्म म्हणतात. गंमत एक, जुन्या काळामध्ये इंजिन होतं पाण्याला, विहिरीवर इंजिन असायचं ना. एकाचं इंजिन बिघडलं, मग त्याने इंजिनियरला बोलवलं. पुणे जवळ आहे तुम्हाला. मग ते इंजिनियर आला, त्याचं दप्तर घेऊन, वह्या बिया ते पुस्तकं बिस्तकं सगळी वह्या त्याने सगळ्या बांधावर अशा हातारल्या वह्या उलगडून, आणि ते इंजिन खोललं सगळं. इंजिन चालू होतं पण पाणी उडत नव्हतं. मग त्या इंजिनियरने काय केलं, अख्खं इंजिन खोललं, पुन्हा होतं तसं जोडलं, चालू केलं तर पाणीच ओढाना. पुन्हा इंजिनियरने वह्या इकडं तिकडं उलत्या पालत्या खेळल्या, पुन्हा ते इंजिन उलगडलं सगळं, अगदी पार्टना पार्ट खिळखिळा करून मोकळा केला पार्ट. पुन्हा अनेक जोडलं, तरी बी पाणी ओढाना. तिसऱ्या वेळेस त्याने पुन्हा खोललं, पुन्हा जोडलं. एक म्हातारा शेतकरी पलीकडून गंमत बघत होता याची सकाळपासून. ती दारावरच होता म्हातारा शेतकरी, दारा देता देता ह्याची गंमत बघत होता. मग तू जवळ आलेला किंवा आली का म्हणले, साहेब मी इंजिनचं पाणी काढून देऊ का? त्याने विचारलं तुम्ही किती शिकलाय? म्हणलं मी अंगठा बहादर आहे, शाळेतच गेलो नाही. आणि तुम्हाला काय अक्कल आहे? म्हणले मी इतकी वर्ष वाया घालवली, आणि वाया घालून काय केलं, 3 वेळा खोललं 3 वेळा जोडलं, पाणीच काढलं नाही. मी बघतो ना प्रयत्न करून. बघा बघा म्हणले तुम्हाला किती येतंय. तो म्हातारा म्हणला असं नाही, म्हातारा बी जरा इरसालच होतं. तो म्हणला मी जर पाणी काढून दिलं तर मला 10,000 रुपये द्यावं लागतील. मी शिकलेलो नाही तरी मी तुला पाणी काढून देतो. बघू बघू म्हणला तुम्हाला काय येते, देतो म्हणला 10,000. काय करा, कर म्हणले इंजिन चालू. त्याला इंजिन चालू करायला लावलं. म्हाताऱ्याने फक्त एक येडा मारला. तो म्हणला हातोडी का हातोडी? तो म्हणला कशाला? देतं खरं. म्हाताऱ्याने हातोडी घेतली आणि एका ठिकाणी ठोका मारला, कर म्हणले इंजिन चालू. लगेच इंजिनने पाणी ओढलं. काढ म्हणले 10,000 रुपये. तो म्हणला 3 वेळा खोलून मी इंजिन जोडलं तर पाणी ओढलं नाही, आणि तुम्ही एका ठोक्यात एक ठोका मारायचे 10,000 का? ते म्हणले एक ठोका मारायचे 50 रुपये, पण बाकीचे पैसे ठोका कुठं मारायचा त्या वर्माचे. तसं आयुष्यभर आपण किती संसार करतो याला किंमत नाही. आपल्याला आयुष्याचं वर्म किती कळाले याला किंमत आहे. ऐसे जाणती योगी वर्म. लांबत जाईन विषय पण सांगतो जरा 2 मिनिटांमध्ये. पहिली तर गोष्ट संसारामधल्या माणसाची अशी, आपण इथं काय करावं हेच आपल्याला कळत नाही. म्हणजे कळत नाही हा शब्द उचलून बोलायचं झालं तर माणसाला कळतं कधी हा मोठा प्रश्न आहे. असे लहान पोरे तोर म्हणतात जाऊन द्या महाराज, त्याचं नका म्हणाव घेऊ, ते बारकं पोरगे त्याला काही कळत नाही. लग्न झाल्यावर ह्या माता मावल्यांचा प्रश्न एक ठरलेला असतो मंत्र. आमच्या मिस्टरांना तर काडीची अक्कल नाही. आणि म्हातारं झाल्यानंतर पोरं म्हणतात महाराज जाऊन द्या, कुठं म्हाताऱ्याचा मनाव घेता, साठी बुद्धी नाटी, त्यांना कुठं काय कळते? कळतं तरी कधी? कळतं तरी कधी? ऐका, याचं उत्तर एकाच वाक्यात सांगतो. संसाराच्या क्षेत्रामध्ये काय करावं हे संसारातल्या लोकांना कळत नाही, म्हणून हे आयुष्यभर कळत नाही, ऐकून घ्यावं लागतं. एक. दुसरी गोष्ट की आपण जे करतोय ते कसं करावं हे संसारातल्या लोकांना कळत नाही. 2. तिसरा मुद्दा, आपण केलेल्या कर्मातून काय तयार होतंय हे संसारातल्या लोकांना कळत नाही. तिसरा मुद्दा. आणि 4था मुद्दा, आपण केलेल्या कर्मातून आपल्याला काय मिळावं हे संसारातल्या लोकांना कळत नाही, म्हणून आयुष्यभर कळत नाही ऐकून घ्यावं लागतं. हे ज्यांना कळालं त्यांना हे शब्द ऐकून घ्यावे लागत नाही. मी विषय माझा विस्तार व्हायला लागला, मी लांबत नाही जास्त. ऐसे जाणती. जाणती शब्द खूप महत्वाचा आहे. कळालं पाहिजेत वर्म.
या संसाराचं वर्मय काय करावं कळालं पाहिजे. संसारामध्ये भ्रम आहे, विप्रतिपत्ती आहे, म्हणून 3 गुणले 3 अशा प्रश्नाची उत्तर चौघाने 4 दिले आणि एकाने चांगलं दिलं. एकाने उत्तर योग्य दिलं, तू आहे महात्मा, आणि अनेकाने उत्तर दिले, ते आहे संसारातली माणसं. कोणाला वाटते शेतीत कल्याण आहे, कोणाला वाटते नोकरीत कल्याण आहे, कोणाला वाटते वकिलीत कल्याण आहे, कोणाला वाटते शिक्षक होण्यात कल्याण आहे, कोणाला काय काय, कोणाला काय काय, कोणाला काय काय, कोणाला काय काय. असं का? कारण याचं उत्तरच आहे की संसारातल्या लोकांना माहीतच नाही की काय केल्यावर कल्याण आहे. लोकाला वाटतं की आईबाप कल्याण करतील, पण तुकाराम महाराज सांगतात, हित नाही ठावे जननी जनेका. हा, आईबापला इथं तुम्हाला कल्याणला नेऊन सेटल करतील, पण कल्याण करणार नाही. ऐका, कल्याणाचं ज्ञान आईबापाला नाही, कल्याणाचं ज्ञान संत महात्म्याला आहे. काय करावं? लोकांनी तुकाराम महाराजांना काय करावं विचारलं नाही. तुकाराम महाराजांनी विचारलं, तुमचं हित झालं? झालं म्हणले. मग विचारलं, तुम्ही काय करता? तुकोबाराय सांगतात, करूयाची कथा, करूयाची कथा, करूयाची कथा, नामाचा गजर. 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 आम्हा संसार काय गरे, आम्हा संसार काय गरी, आम्हा संसार काय गरे. आम्हा संसार काय गरी. चरणाकडे निर्लक्ष द्या. करू याची कथा नामाचा गजर, आणि पुढं सांगतात, आम्हा संसार काय करी. याचाच अर्थ जे कथा करत नाहीत त्यांनाच संसार गुदगुल्या करतो. सरळ सरळ आहे. दीन आणि दुर्बळ अशी सुखराशी हरिकथा. तारू, तारू शब्द महत्वाचा आहे. तारू म्हणजे जहाज. हरिकथा हे संसारातल्या लोकांना तरुण जाण्याकरता निर्माण केलेलं जहाज आहे. जे या कथारूपी जहाजामध्ये बसतील त्यांना संसार काय करत नाही, बाकीच्यांना संसार पुन्हा पुन्हा संसारात आणल्याशिवाय राहत नाही. म्हणून काय केलं पाहिजे? कथा केली पाहिजे. कशी केली पाहिजे? आता लयच लांब बनवू का सांगूच? सांगतो. 15 मिनिटं घेतो, मध्ये सोडतो. 7:30 बी करत नाही, 7ला बी सोडत नाही, 7:15 सोडतो, आपलं 9:15 सोडतो. ऐका, कशी करायची कथा. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. याच्यावर वैकुंठवासी खांदारकर महाराजांच्या गाथ्यामध्ये चिंतन आहे. भक्तीमध्ये 4 प्रकारचा दोष नसावा. नाथ महाराजांची ओवी आहे. निष्कामता, निष्काम निर्दंब निर्लोभ भजन. निष्काम भजन पाहिजे, निर्लोभ भजन पाहिजे, निर्दंब भजन पाहिजे, आणि निरहंकारी भजन पाहिजे. तर त्या भजनाने आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होते. हे त्याचं वर्म आहे. ऐसे जानती योगी. कसं कर्म करावं हे भक्तीच्या दृष्टीने बोललो. कर्म कसं करावं हे ज्ञानोबाराय सांगतात. तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू. या दोहीचे नाव बंधू कर्माचा की. कर्म करताना अभिमान नसावा आणि कर्मफलाची आसक्ती नसावी, तर माणसाला कर्म बांधत नाही. दुसरा मुद्दा संपला, लवकर संपवतो, वेळ होईल. तिसरा मुद्दा सांगितला होता की आपण केलेल्या कर्मातून काय तयार होते हेच माणसाला कळत नाही. कर्म 2 प्रकारचे फळं देतं, नीट लक्ष द्या. कर्म झालं की 2 प्रकारची फळं तयार. एक वासना तयार होते पुन्हा कर्म करण्याची, आणि दुसरं अदृष्ट तयार होतं. सोपं सांगतो. लहान लहान मुलं हरिपाठात उभी आहे, आपल्या कीर्तनात उभी आहेत. मला वाटते हरिपाठात सुद्धा उड्या मारायला येतात ना रे. ऐका, हरिपाठामध्ये पोरं उड्या मारतात, आणि हरिपाठ झालं की काय काय ठिकाणी जेवण असते. कीर्तन 9 ते 11 जुनी काळाची पद्धत. मग हे पोरं जेवायला जाताना ज्ञानबा तुकाराम उड्या मारत, हरिपाठात उड्या मारलेल्या असतात. तसेच पोरं खेळत खेळत ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. हीच पोरं जर हरिपाठातून गेलं तर ज्ञानबा तुकाराम म्हणतात, आणि हीच पोरं जर डीजे पुढून आली तर काय म्हणतात? शांताबाई. असं काहीतरी म्हणत असतील. मला काय जास्त माहित नाही, गाणी तेवढा शब्द फक्त ध्यानात ठेवला मी. काय ऐका, गाण्यातून पोरं आली की त्यांच्या मनावर संस्कार कशाचे घडतात? त्याचेच घडतात. त्याला वासना म्हणतात. आणि कीर्तनातून हरिपाठातून जाताना ह्या पोरांच्या मनामध्ये वासना काय असते? हीच वास असणे. म्हणजे कर्म झालं की कर्माचं एक फळे वासना तयार होते, आणि कर्माचं दुसरं फळे अदृष्ट तयार होतं.
तुम्ही हरिपाठात कीर्तनात आला तर पुण्य तयार होणार आहे आणि तुम्ही गाण्यात नाचाय गेला की पाप तयार होणार आहे. किती लोकांना कळतं संसारातल्या हो. म्हणून कर्म केल्यानंतर आपल्या कर्मातून काय तयार होते हेच माणसाला कळत नाही. आणि चौथा मुद्दा, आपण केलेल्या कर्मातून आपल्याला काय मिळावं हे कळायला पाहिजे ना. आपल्या मराठी भाषेत बोलायचं झालं तर प्रॉफिट काय, प्रॉफिट प्रॉफिट शब्द आहे ना. प्रॉफिट, एवढा मोठा तुम्ही धंदा केला पण प्रॉफिट काय. एक ऐका आता, वर्षभर केलेल्या धंद्याच्या प्रॉफिटचा विचार करतो. माझा प्रश्न असा असतो, आयुष्यभर केलेल्या संसाराला फळ आलं, प्रॉफिट मिळालं, कशावरून ठरवायचं. जास्त पोरं झाल्यावर आपल्यापेक्षा डुकराला कोंबडीला तर लय असतात. मुर्गी के पूत घनो आगे पीछे थाट, कोयले गई चिल्ली कोयले गई बिल्ली, निवडणुकीच्या काळात कोयले गई पुढारी, हो गई बाटा बाट. जास्त पोरं होण्यामध्ये काय प्रॉफिट आहे का संसाराचं. फळ काय संसाराचं, काय मिळावं. कर्म केल्यानंतर कर्मातून काय मिळावं. जास्त जमिनी घेतल्यावर, जास्त एफडी केल्यावर, आता कानाला हात लावून एक गुरुवारी पंडिता त्यांचं वाक्य वापरतो, जास्त लपडी केल्यावर, असं तात्या म्हणत असताना काय काय केल्यानंतर आपल्या आयुष्याला फळ आहे महाराज. कोबरांचे एक प्रमाण खूप गोड आहे. तुका म्हणे जे आश्रमाचे फळ, तुका म्हणे जे आश्रमाचे आश्रमाचे फळ, तुका म्हणे परमपद बळ वैराग्याचे, परमपद बळ वैराग्याचे, परमपद मला वाटतं हे परमपद बळ वैराग्याचे शब्द वापरताना असताना बहुवचने वापरलं नाही. आश्रमांचे असा पाठ नाही, आश्रमाचे. मला वाटतं ब्रह्मचारी आश्रमात सुद्धा वैराग्यच पाहिजेत, गृहस्थ आश्रमात सुद्धा वैराग्यच पाहिजे, नाही तर संसाराची सगळी तांगडतिंगाच होते. जुन्या काळात तरी क्वचित प्रकरण ऐकाय मिळायची की नवरा बायको वेगळे झाले. अलीकडे बहुतेक जास्त प्रकरण ऐकाय मिळायला लागले. का? त्याचं कारणच आहे वैराग्याचा अभाव. ब्रह्मचार्यानेच फक्त वैराग्यवान असावा असं नाही, संसारिकाला सुद्धा वैराग्याची गरज आहे. म्हणून आश्रमाचे फळ, वानप्रस्थाकडे सुद्धा वैराग्य पाहिजेत आणि संन्यासाकडे सुद्धा वैराग्य पाहिजेत. आणि एकूणच मानवी जीवनाचं फळ जर काय असेल तर ते वैराग्य निर्माण होणं हे आहे. म्हणून आयुष्यभर आपण केलेल्या कर्मातून आपल्याला काय मिळावं त्याचं उत्तर आहे वैराग्य व्हावं. तावत कर्मानी कुर्वीत न निर्विदेत यावता, मत कथा श्रवणादो श्रद्धा यावन्न जायते, श्रीमद भागवत सांगतं. जो तोपर्यंत संसार करायचा जोपर्यंत अंतःकरणात भगवत भक्तीची आवड निर्माण होत नाही. आणि भगवत भक्तीची आवड वैराग्याशिवाय निर्माण होत नाही. आणि असं वैराग्य ज्यांना धारण करता येतं असे जे योगी आहेत, असे श्रीमान योगी आहेत, असे राजे आहेत. आणि असेच मग गीतेत सांगितलेल्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटच्या अध्यायाची ओळ लावून घ्या. सांख्ययोग आहे, भक्तियोग आहे, पुरुषोत्तम योग आहे, गुणत्रय विभाग योग आहे, श्रद्धात्रय आहे, सगळं आहे. ऐसे जाणती योगी. म्हणले महाराज तुम्ही सांगितलं पण लय डोक्यावून गेलो, अवघड नका ना सांगू, जरा सोपं सांगा की. 2 तास तुमच्या पुढे बसलोय, तुम्ही इतकं अवघड सांगताय. असे तुकाराम महाराज सांगतात, अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता. एक बाई नवऱ्यावर रागावली. का म्हणले, तुम्हाला आज जेजुरी, उद्या सासवड, परवा पुणे, रोज बोंबलत फिरायला पाहिजे. मला पाणी आणायला किती ताण होतो. विहीर होती अर्धा किलोमीटर, तिथून बाईला डोक्यावर पाणी आणावं लागायचं. तो म्हणलं तुझं काय म्हणणे, काय म्हणणे. बघा म्हणले शेजाऱ्याच्या घरापाशी नळ आलाय, आपल्याला कधी पाणी आणणार. बर बर म्हणला. तो पुण्याला गेला, मोटर आणली, पाईपलाईनच टाकली, हिरवून डायरेक्ट घरापाशी, हिरवून घरापाशी पाईपलाईन टाकली. आता काय ताण आहे का. तरी सुद्धा बाईने शेजारच्या घरात बघितलं की नळ पार किचन मध्ये आला होता. हिने नवऱ्यावर ताव काढला. का हो म्हणले, तुम्हाला रोज फिरायला लागतं बोंबलत, आज जेजुरी, उद्या सासवड, परवा पुणे, इथं मला किती ताण होते. तो म्हणला आता काय ताण आहेत, बाहेरचं पाणी घरात आणायला थोडं ऊन लागत आहे का. हा, शेजारच्या घरात बघा नळ पार किचन मध्ये आलाय. का बोलली बाई अशी. अवघड कोणी न करी सांगता, सोपं काहीतरी सांगा. आता सरळ म्हणवा, वेळ झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल स्मरे मना, चुके संसार दर्शना. ज्ञानोबाराय सांगतात सगळ्यात सोपं साधन आहे, तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा. काय म्हणा,
ते भारत बलवली नावाची गायक आहेत, ऐकलं का त्यांचं? त्यांनी पांढरेचारला एक भजन गायलेले. तुम्ही हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायणा. राम म्हणा, घनश्याम म्हणा, सीताराम म्हणा, आत्मराम म्हणा. राम म्हणा, घनश्याम म्हणा, सीताराम म्हणा, आत्मराम म्हणा. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायणा. हे अपरिचित वाटत असेल तर परिचित म्हणतो. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला. 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 करे टाळी बोला मुखे नाम, करे टाळी बोला मुखे नाम, करे टाळी बोला मुखे नाम, मुखे नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, म्हणा वेळ वेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, म्हणा वेळ वेळा. म्हणून संत महात्म्यांचा आग्रह आहे, विठ्ठल विठ्ठल म्हणा. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन. वैकुंठवासी गुरुवरी बोधे बाबा एक अभंग म्हणायचे. नाम माळा घे पवित्र, अंतीचे शास्त्र. राम हा महामंत्र, सर्व बाधा निवारी. नाम माळा घे पवित्र, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मळ. म्हणून ज्ञानोबा सांगतात विठ्ठल विठ्ठल. पुढचा शब्द लय महत्वाचा आहे, तोंडाने नव स्मरे मना. कारण संसार तोंडात राहत नाही, संसार मनात राहतो. चला 7:30 होऊन द्याच, आता काय व्हायचे ते होईल. गंमत आहे का? लग्न झालेत का? तुम्हाला विचारतोय, लग्न झालेत का? ऐका, लग्नाच्या अगोदर बायकोचा आणि तुमचा काय संबंध होता का? नाही. ठीक आहे, स्पष्ट बोलले गड्या, स्पष्ट वक्ता सुखी भव. ऐका, लग्नाच्या अगोदर बायको आजारी पडली, नापास झाली, काय घेणं देणं होतं का? काही नाही. लग्नानंतर बायकोचं अर्ध डोकं दुखायला लागल्यावर तुमचं पूर्ण डोकं दुखतं का नाही? हे जरा लवकर सांगा. सगळे मनापासून हसते बाबा. का? ऐका, असं का होतं? लग्नाच्या अगोदर बायको आपली आहे, काही मनाने तिची धारणा धरलेली नसते. लग्न झाल्याच्या नंतर आता ही आपली आहे, ही आसक्ती मनाने धारण केलेली असते. एरवी लग्नाच्या अगोदर पण ती बाईच असते, लग्न झाल्यानंतर काय ती म्हैस होते का? हा, तुम्ही म्हणता तो भाग वेगळा. काय? ऐका, बाईच असते. मग फरक कुठं होतो? फरक अंतःकरणाच्या धारणेत होतो. लग्नाच्या अगोदर माझी आहे अशी आसक्ती नसते, आणि लग्नानंतर आता ही माझी आहे याचाच अर्थ मनातलं ममत्व दुःखाला कारण आहे. जगातल्या वस्तू दुःखाला कारण नाहीत. कितीही वाढवत राहील, तुम्ही मला शिव्या देताना लय उशीर केला तर. रस्त्यावर नोट पडली होती गुलाबी 2000ची. दोघं तिघं तिकडून येत होते, त्यांना दिसली नोट. दोघं पळायला लागले. एक जण पळत नव्हता, कारण तो महात्मा होता, उदास होता. महात्म्याला काही संसाराची आसक्ती नसते. महात्मा खरं तर त्यांच्या अगोदर तिथून गेला होता. नोट तिथं पडलेली, महात्म्याचं ध्यानही नाही. महात्मा निघून गेलेला चिंतन करत. दोघं जण पळत आले. त्यात एकाला जास्त पळा येत होतं आणि एकाला थोडं कमी पळा येत होतं. नोट कोणाला गावन? जास्त पळा येईल त्याला, मग त्याला नोट गावली. ज्याला नोट गावली त्याला आनंद झाला, ज्याला नोट गावली नाही त्याला दुःख झालं. आणि जो महात्मा तिथून गेला होता त्याला सुखही नाही आणि दुःखही नाही. मग दुःख किंवा सुख ती वस्तू देते का आपलं अंतःकरण देतं? अंतःकरण देतं. म्हणून ज्ञानोबा सांगतात विठ्ठल विठ्ठल स्मरे मना. आणि मग संसार मनामध्ये राहत असल्यामुळं आपलं मन आरशासारखे. आरशाच्या समोर जी वस्तू आणतात ती दाखवायचं काम आरसा करतो.
तसं मनाला तुम्ही जे दाखवता तिथं मन रमत असतं. या मनाचे एकनिके जे देखली या गोडीची ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाचे कौतुके. दावीत जाई जे एकदा परमात्मा धावला, आता ते संसार कर पलटून बघत नाही. आणि संसाराकडे जर बघत असेल तर परमात्म्याकडे बघत नाही. म्हणले महाराज कवर लांबवणारे संपलं. 2 मिनिटात जे काढले तिकडं म्हणले आम्हाला तर असं वाटतंय की संसार केल्यावरच समाधान मिळेल. ज्ञानोबराय सांगतात नाही. रखुमा देवीवर वाचून, रखुमा देवीवर वाचून, रखुमा देवीवर वाचून, रखुमा देवीवर वाचून. कवना पुराविला जीवीची खुना, कवना पुराविला जीवीची खुना. विठ्ठल विठ्ठल स्मरे मना, विठ्ठल विठ्ठल स्मरे मना. कवना पुराविला जीवीची खुना, कवना पुराविला जीवीची खुना. विठ्ठल विठ्ठल स्मरे मना, विठ्ठल विठ्ठल स्मरे मना. चिंतनाला खूप वावय. रखुमा देवीवर असा शब्द वापरलाय. देवाची ओळख बायकोच्या नावावरून करून दिलेलं तुम्हाला तरी पटतंय का? शास्त्र असं सांगतंय. उत्तम आत्मना ख्याता पितु ख्याताश्च मध्यमहा, अधमा मातुलात ख्याता, भार्या ख्याता धमा धमा. माणसाची कीर्ती आपल्या नावाने असावं तर ती उत्तम कीर्ती. उत्तमा आत्मना ख्याता. बापाच्या नावाने जर कीर्ती असेल तर मध्यम कीर्ती. मध्यम पितु ख्याताश्च मध्यमा, आधमा मातुलात ख्याता. काय कायची मामाच्या गावावरून ओळख असते. गाव म्हणले आमक्या कोण, म्हणले आमक्या आमक्यांचे बाचे. आणि काय काय थर्ड क्लास ओळख म्हणले हे कोण, हा म्हणले गंगूबाईचा नवरा. म्हणजे गंगूबाई आधी सांगावं लागते मग त्याची ओळख होती. तसा देव आहे का? नाही म्हणले. रखुमा, मग रखुमा देवावरून असं का? तर याच्यातलं रहस्य असं आहे. भक्तीच्या दृष्टीने लक्ष्मी, रुक्मिणी म्हणजे लक्ष्मी आहे. लक्ष्मी म्हणजे संपत्ती आहे. ज्या संपत्तीच्या मागं रात्रंदिवस आम्ही पळतो, ती संपत्ती, ती लक्ष्मी देवाच्या पायाजवळ आहे. आणि म्हणून देवाच्या पायाचा आश्रय केल्याशिवाय ती आपल्याकडे येत नाही, एक अर्थ. आणि दुसरा अर्थ, रुक्मिणी म्हणजे माया आहे. आणि माया कधी नष्ट होते? माया देवाचा आश्रय केल्यावर नष्ट होते. म्हणून रखुमा देवावर वाचून, कोण पुरविल जीवीची खून. विठ्ठल विठ्ठल स्मरे मना, चुके संसार दर्शना. आणि खरी जीवनाची कृतकृत्यता करून घ्यायची असेल तर परमार्थाशिवाय दुसरा मार्ग नाही. तुम्ही पोरांना किती बी शिकवा, त्याला आमचा विरोध नाही. पण माझा आग्रह असा आहे की आपल्या प्रत्येक मुलाला मुलीला श्रीमद भगवद्गीता शिकवलीच पाहिजे. ऐका कशा करता सांगतो. मला असं म्हणायचं नाही की आपली पोरं सगळी संन्यासी करायचे. मला पण असं म्हणायचंय आपली पोरं अशा खुर्चीवर जाऊन बसावीत की ज्या खुर्चीकर कुणाचीच वाकडं बोट करण्याची हिंमत होऊ नये, इतकी पोरं आपली निर्भर बनली पाहिजेत. आणि म्हणून आपल्या पोरांना आपण तत्वज्ञानही शिकवलं पाहिजेत. एवढाच माझा आग्रह आहे. जास्त काही बोलत नाही, माझा अधिकारही नाही तेवढा. पण एवढी तळमळ आहे की जुना काळ होता महाराज, सगळं शास्त्र सगळ्यांना माहीत असायचं. आज ही माझ्यासमोर बसलेली सगळी पिढी आहे, मला वाटतं सगळी 50 ओरांडलेली पिढी आहे. मागं बसलेली थोडी आहेत तरुण कंपनी. पण तुम्ही आम्ही आतापर्यंत जे शाबूत जगत आलो, हे संत महात्म्यांच्या विचाराचा आश्रय घेऊन जगत आलो. आणि आपण जर आता ह्या पोरांना ते विचार दिले नाहीत तर ह्या पोरांचं जीवन, आताच बरीच पोरं आत्महत्या करण्याकडे प्रवृत्त झालेली आहेत. आता बरीच लग्न जमले की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एका महिन्यामध्ये मोडण्याच्या तयारीला लागलेली आहे. याचं कारण काय आहे? याचं कारण आहे आपण आपल्या पोरांना संस्कृती शिकवत नाही. याचं कारण आहे आपल्या पोरांना भक्ती शिकवत नाही. याचं कारण आहे आपण आपल्या पोरांना अध्यात्म शिकवत नाही. हे सोडून बाकी सगळं शिकवतोय. नाक नाही त्याने वाया गेली. या प्रमाणाप्रमाणे पैसा कमवू नये असं म्हणणार नाही. पैशाशिवाय संसार चालत नाही, त्याच्याकरता पैसा पाहिजेत. पण पैसा कसा वापरायचा आणि तो पैसा आपल्याला सुख कसं देईल याचं ज्ञान आपल्याला अध्यात्माशिवाय दुसरीकडे कुठंच मिळत नाही. आणि म्हणून आपली पोरं सुखासुखी जगावी असं वाटत असेल तर पोरांनाही तत्वज्ञान शिकवलं पाहिजेत. आपणही शिकलं पाहिजेत. नुसतं शिकून चालत नाही, ते जगण्याचा प्रयत्न केला पाहिजेत. एकच वाक्य सांगतो आणि थांबतो. आपण संस्काराचं संरक्षण करावं, आपण संस्काराचं संवर्धन करावं आणि आपण संस्काराचं संक्रमण करावं.
त्याच्यातच आपली संस्कृती टिकून राहणार आहे. याच ठिकाणी मी माझी राजा घेतो. यदक्षरम पदभ्रष्टम मात्राहीनम चेद भवेत तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसिद्ध परमेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले कुरे वेळे वाकुडे उत्तरे राजमापराध महाराज तुम्ही नाही उच्चारला अधिकार मी आपुला राजमापराध महाराज तुम्ही का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा राजमापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय.